नेहमीच आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज रत्नागिरीमध्ये कार्यक्रम सुरू असताना उदय सामंत यांच्या या कार्यक्रमाला अभिनेता नाना पाटेकर यांची उपस्थिती होती आणि नाना पाटेकर यांचे आजोळ असल्यामुळे ते त्या ठिकाणी गेले होते. सोबतच एक आपलं कोकणाशी नातं असणं आणि आपलं स्वतः प्रॉपर तिथलं असल्यानं ते सुद्धा एक राजकीय भूमिकेतून ते न जाता एक कार्यक्रमाला आपल्याला बोलवलेलं आहे, त्या उद्देशाने ते तिथे गेले होते. परंतु सरकारची जी सध्याची परिस्थिती आहे, भूमिका आहे, यावरती नाना पाटेकरांनी स्वतः गोड शब्दांमध्ये त्यांना चांगलं ठणकावून सांगितलेलं आहे की यामध्ये नेमकं आपण का करत आहात. आम्ही तुमचं एक सौभाग्य म्हणून जसं टीका लावलेलं जातं किंवा कुंकू भरले जातं त्या पद्धतीने आम्ही मतदान करत असतो आणि एक सौभाग्य तुमच्या नावाने आम्ही लावत असतो. परंतु आपण एक नवऱ्याला सोडून आपण कुठेतरी पळवून जाता. ह्या सर्व भूमिकेत यांनी स्वतः भाषणामध्ये बोलताना नाना पाटेकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि सडतोड टीका केलेली आहे. माणसाला गरजेपुरतं असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ओंजळभर माणसाला जर मिळत असेल तर खाली न सांडता ते कोणाला तर देऊन टाका या उद्देशानं. आणि जे राजकारणी लोक आहेत, हे राजकारणी लोक पैशाचा जो संचय आहे हा अमर असल्यासारखं करत असतात. या सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या नाना पाटेकर आपल्याला काय बोलत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण बघू शकतात. तुमच्या नावाला कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड? काय चाललंय? आमचे प्रतिनिधी आहात ना तुम्ही, आम्हाला लुटणार का तुम्ही असे? तू आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकाची गचांड धरतो. त्यांचं काही चूक नाही, ते मतलबी असतील. आम्हाला कळत नाही का? आम्हाला अक्कल नाही का? आम्ही आमचे आरशे फोडले का घरातले? सरते शेवटी तू कोण, कुठल्या पक्षाचा, काय याला आम्ही ओळखत नाही. तू आमच्यासाठी काय करतोस हे महत्वाचं. काही राजकारणी मंडळी आमची अशी आहेत की त्यांना असं वाटतं की ते मरणारच नाही आहेत, इतका संचय चाललेला आहे. मृत्यू नावाची गोष्ट आहे बाबा. देवळात मी जात नाही, जाणीवपूर्वक मानत नाही याच्यातला भाग. माणसाचा जन्म दिलाय, खूप झालं की वारंवार तिथे जाऊन त्याला कुठं त्रास द्यायचा, आठवणी टाकायचे, ₹1 दे म्हणायचं नाही. त्याच्यानंतर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तुमच्या नावानं आमचं पोट सुहागन होतं ना. तिथे टिळा लावतो तुमच्या नावानं. जाताना सुक्या लाकडामध्ये जा, ओल्या जाळीला तर दूर ये, जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी ये. माझा गैरसमज होणार, जाताना माझ्यासाठी रडतायत, तो नको. नाही खरं. रीलचे सीन सगळेच आदरणीय, नमस्कार तुम्हाला. बाबा छान वाटत असेल ना मुलाचा असा सोहळा पाहताना? उदय, अभिनंदन. आणि हे न संपणार काम आहे, त्यामुळे अव्याहतपणे तुला ते करतच राहावं लागणार. मग 4थी, 5वी, 6वी, 7वी टर्म त्या चालूच राहील. सरते शेवटी तू कोण, कुठल्या पक्षाचा, काय याला आम्ही ओळखत नाही. तू आमच्यासाठी काय करतोस हे महत्वाचं. त्यातलं सातत्य तू टिकवलंस तर तू मग काही आमची मुलं सुद्धा तुलाच मतं देतील, त्यांची मुलं सुद्धा तुलाच मतं देतील. सरते शेवटी काय होतं की आजपर्यंत मला कोणी जात धर्म विचारला नाही. त्याचं कारण माझी जात कलावंताची आहे. मला जितकं छान काहीतरी करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार. आणि जोपर्यंत तुम्हाला ते आवडत राहील तोपर्यंत तुम्ही ह्या थिएटरमध्ये मला पाहायला येणार. हे बाळा तू इकडे होणार आहे, तू असा हो, मला लोक सगळी दिसली पाहिजेत. नाही तर हे घेऊ का मी तिकडं? किती वेळ पाहणार तुम्ही ते? नाही का? 50 वर्ष होऊन गेली मला नाटक सिनेमात काम करत असताना. उदय, 50 वर्ष माझ्या या चेहऱ्याने आणि माझ्या या स्वभावासकट मी इथं टिकून राहणार. स्वभाव अतिशय विचित्र आहे, तिरसट आहे, रागावतो, बोलतो. पण मला असं वाटतं नट म्हणून मी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी मी माझा जीव ओतायचा असतो. रत्नागिरी हे माझं आजोळ आहे, आई इथली आहे. आई खूप शिवाय द्यायची, ती कदाचित सवय मला लागली असेल. मी सांगतो माझी मदर टंग आहे. गंमत कशी होते,
ज्यावेळी तू सुरुवात केलीस इथे राजकारणी म्हणून, त्यावेळी नेमकं काय करायचंय आपल्याला कल्पना नसते रे. नाटकात आलो, आमच्या नशिबानं आम्हाला आजूबाजूला विजयाबाई, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, रमाकांत देशपांडे अशी मंडळी मिळाली. त्यामुळे तिथे काम करत असताना आम्हाला काहीच माहिती नसतं. आम्ही आपलं त्यांचं बोट धरून चालायला लागलो. कुठल्या तरी नकळत्या क्षणी त्यांनी त्यांचं बोट काढून घेतलं. आम्हाला माहिती नाही आम्ही कधी चालायला लागलो. पण ही फार मोठी दिग्गज मंडळी होती. तसं तुला मला माहिती नाही तुझ्या वाट्याला कोण आले, पण निश्चितपणे छान मंडळी आली असणार. वडील होते, त्यांचे संस्कार होते, आजूबाजूला शिथोर मंडळी होती. पण हे सातत्य, तुला काही कोणी गुळ खोबरं दिलं नव्हतं हे रे बाबा राजकारणी हो म्हणून, नाही का? मी त्याला पहिलं सांगितलं, बाबा अहवाल जर प्रसिद्ध करत असतील, त्यातली जर एक खोटी गोष्ट आढळली ना तर मी जाहीररित्या बोलेन त्याच्याबद्दल. ते चालत असेल तर मला बोलव. आणि म्हणून त्यांनी तो म्हणला मी ती फिट केली ती तेवढ्यासाठी. वास्तविक खरं सांगतो उदय, असा अहवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकानं द्यायला पाहिजे. आम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही काय केलं. विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मतं दिली म्हणून ते विरोधी पक्षामध्ये बसले ना. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही काय केलं. ते उदय पर्वापुरतं मर्यादित राहता कामा नये प्रत्येकाने. पण सरतेशेवटी तुम्ही आमच्यासाठी आहात रे. आणि पुन्हा तुला कोणी जरी साहेब बोलणार असेल ना तर त्यांना आवर्जून सांग, साहेब बोलू नका. साहेब म्हटल्यानंतर तुमच्यातलं जे अंतर वाढत जातं ना. माझ्या अंगावर कायमच सुरगळलेले कपडे असतात. नाही तू स्टारचे घालायला हरकत नाही, पण मला एवढ्यासाठी की मी कुठे शेतकरी मंडळींना भेटायला गेल्यानंतर सरळ येऊन ते मिठी मारू शकतात. माझे कपडे सुरगळतील, ह्याला डाग लागेल असं त्यांना वाटत नाही. त्याचं कारण मी त्यांच्यासारखा असतो म्हणून. तुम्हाला ते अंतर ठेवायचंय का तर ते ठेवू नका. माझ्या मते साहेब ही उपाधी काढूनच टाकायची. साहेब गेला कधीच आपला 47 साई गेला साहेब. आता आपण श्री आहोत, माननीय आहोत, आदरणीय आहोत. आणि तो तुम्हाला निर्माण करणं फार सोपं आहे बरं. आणि ते केवळ तुम्ही कामातून. रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचं थिएटर मी तुम्हाला खरं सांगतो, मगाशी आल्यानंतर मी तिथून पाहत होतो. इतका अप्रतिम थिएटर आहे. असं वाटतं की नाही चला आता पुरुषच्या नाटकाचा प्रयोग सुरू करावा. अजून काय लागतं आम्हाला तुम्हाला खरं सांगतो. नाटक सुरू झाल्यानंतर इथे सगळा काळोख पसरलेला असतो आणि त्या काळोखामध्ये आम्ही आमची सुख शोधत असतो. तशी ही जी मंडळी आहेत ही तुमच्याकडे पाहून आमची सुख शोधत असतात. त्यांची ती तुमची जबाबदारी आहे. कधीही तुला कोणी तुझ्या जवळ आल्यानंतर तुला बॉडीगार्डची कधीही गरज लागता कामा नाही आयुष्यात. हे तुझे बॉडीगार्ड सगळे. कधीही मला कधी वाटलं नाही. मी चिडलो, तिरसटलो, का एखादा कोणी काही अतिशय विचित्र वागला तर एखादी मी टपलीही मारतो. कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड? हे काय चाललंय? आमचे प्रतिनिधी आहात ना तुम्ही. आम्हाला लोटणार का तुम्ही असे दूर? तुमच्या नावानं आमचं पोट सुहागण होतं ना. इथे टिळा लावतो तुमच्या नावानं. बरं काय काय वेळ काय होतं कोण कुठल्या शिकाय आम्ही सवाशिणी इथे बसून हे नवरे पुढं कोणाबरोबर पळून जातात. कशाला लावलं गंध तुमच्या नावानं? पण ही जी आहे ही राजकीय शोकांतिका आहे. त्यातला विनोद आला इथं. खरंच वाईट वाटतं मनामध्ये आमच्या काय, आम्ही काय ठरवतो आणि तुम्ही काय करता. आमच्या मॅन्डेटला काही अर्थ आहे की नाही? हा राजकीय मंच नव्हे, तिथे मी त्याची वाच्यताही करू नये. राजकीय पक्षातली सगळ्या पक्षातले सगळेच माझे मित्र आहेत आणि त्याचं कारण आजपर्यंत कोणाकडेही काहीही मागितलं नाही. मैत्री टिकून आहे. ज्या दिवशी तुझ्याकडे काहीतरी मागेन त्या दिवशी ती मैत्री संपेल. काय कमी दिलंय देवानं? 50 वर्ष जीवापाड प्रेम केलं तुम्ही. अजून काय लागतं आम्हाला? 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. आता इतकं दिलेलं आहे की ते परत द्यायला पाहिजे. माझा मुलगा आलेला आहे. गणेश सुद्धा माझा मुलगाच. मल्हार आलाय. मल्हारला म्हटलं तुला जेवढं लागेल तेवढं तू ठेव. बाकीचं समाजाने आपल्याला दिलेलं आहे ते देऊन टाकायचं त्यांना. सर
सरते शेवटी 12 मण लाकडं म्हणजे तेवढीच लागणार, त्याच्या पलीकडे लागणार नाहीत. जाळताना सुक्या लाकडामध्ये जाळा, ओल्या जाळलं तर धूर येईल, जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल, माझा गैरसमज होणार, जाळताना माझ्यासाठी रडतायत, तो नको. नाही खरं. मेल्यानंतर आनंद आहे, आई वडिलांना भेटता येईल, मित्रमंडळीला भेटायचं, म्हणजे नरकात सुद्धा जावं लागेल. आम्ही सगळे त्यातलेच आहोत. नेमकं वर्मावर बोट ठेवायचं, हसणं, नाठाळपणा हा आपला स्थायी भाव. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी कोणाच्या समोर गळी उतरवताना, मांडत असताना 2-4 छान गोष्टी हसले, बोलले, पुन्हा पुढे काही तुमच्या मनातलं आहे ते बोलून टाकायचं. जातीय सलोखा हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार? मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे, हा माझा काही गुन्हा आहे का रे? मला नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कुठे काहीतरी असं काही झालं. त्याचं कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे. मला माझ्या पद्धतीनं, मी आईला माझं सगळं लहानपण मुसलमानांमध्ये गेलं. मुरुड जंजिराला आम्ही मियामद यांच्या घरात राहत होतो. त्यांच्या 2 बायका होत्या, नजीरा आणि अनवरी. अनवरीची 2 मुलं, दिलशाद आणि सैफुल. नजीराची 2, शगुफ्ता, बाबला. आधी एक मुलगा होता लियाकत म्हणून. आम्ही लहानपणाचे त्यांच्यातच वाढलोच तसे. एकमेकाच्या सणांमध्ये आम्ही कायम एकत्र होतो. कधी माहिती नाही, त्यावेळी ताबूत मध्ये पण नाचवायचे ना, ताबूत आमच्या तिथं मला ग्लुकोजच्या त्या पत्र्याचे, आणि ते घेऊन ढाकून असं वाजवायचं आणि आम्ही नाचत बसायचं. सगळं 6वी पर्यंत आयुष्य गेलं माझं तसं मुसलमानांमध्ये. आईला एक दिवस मी विचारलं होतं, आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे? त्यांना मुसलमान का म्हणतात, आपण हिंदू कसे? ते म्हणले काही नाही, दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे, आपण अशी करतो ते असे करतात. अजून काय संस्कार लागतात तुम्हाला? काही गरज लागत नाही. मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि मी कधीही तुमच्यापेक्षा लहान नसणार, ही वृत्ती ठेवली तर फार सोपं आहे. मेडिकल कॉलेज करतोस, इथल्या मुलांना इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळतं, अजून काय लागतं? रत्नागिरी एक कसं जाऊ होतं मला माहिती आहे ना. 50 वर्षापूर्वी कारकीर्द सुरू केली आम्ही, ज्यावेळी नुसत्या एसटी मधून असे भटकत फिरायचो. आज या गावाला, मग उद्या त्या गावाला, आता कुठे चिपळूणला, मग चिपळूण कुठं, मग गुहागरला, असे प्रयोग करत फिरायचो. 50 रुपये मिळायचे एका प्रयोगाचे. खूप होते 50 रुपये. 150 रुपयामध्ये राशन भरलं जायचं महिन्याचं आमच्या 4 लोकांचं. पैशाला किंमत होती, त्यापेक्षा माणसांना जास्त होती. आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकाची गचांड धरतो. त्यांचं काही चूक नाही, ते मतलबी असतील. आम्हाला कळत नाही का? आम्हाला अक्कल नाही का? आम्ही आमचे आरशे फोडले का घरातले? ते नाही आपण पहा. नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार नाही. 4 कोणतरी टाळकी असतात, ती भडकवतात तुम्हाला. फुली मारा त्याच्यावर. आपल्याला एकत्रच राहायचं आणि आपण एकत्रच राहणार आणि आम्ही एकमेकांशी असंच सहकार्य करणार, प्रेम करणार. तुम्हाला कळतंय, कळत असतं आपल्याला, वळत नाही. कळतंय की आपली तुंबडी भरण्यासाठी मला नावं घेता आली असती ना आता या मंडळींची, मला बरं वाटलं असतं. तुम्हाला खरं सांगतो, असं आईच्या भाषेमध्ये मी माझ्या कसं करता? काय तुमच्या तुंबड्या भरण्याचे कोण? काय तुम्ही निवडून येण्यासाठी कुठली अर्वाच्य भाषा, कुठल्या काय पद्धतीनं बोलता? यशवंतराव चव्हाण गेले, लाखभर सुद्धा पैसे त्यांच्या अकाउंटवर, हजारामध्ये सुद्धा पैसे नव्हते. कलाम साहेब गेले, काही नाही, 2 सूट होते. आपल्या समोर एवढी आदर्शता, फक्त नेमकं एकच आहे, आम्ही कुठल्या आदर्शासमोर ठेवायचं. जाणीवपूर्वक तुमच्या माझ्यामध्ये आमचा केवढा काय छान वारकरी पंथ, तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात. हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा? वारकरी पंथाने सगळ्यांना एकत्र सामावून घेतलेलं आपल्यामध्ये.
इथं सुद्धा का आता तुम्हाला सत्ता हवी आहे? गाजवणार कोणावर? आमच्यावर ना. पूर्ण काही अक्कल गहाण ठेवलेली नाही आम्ही सुद्धा. विकास आणि माशेलकर यांच्या बाजूला बसण्याचा सन्मान. विकास माझा थोरला भाऊ आहे, प्रकाश मधला, आणि मी धाकटा. बाबांनी आमच्यावर, ताईने आमच्यावर सारखं तेवढंच प्रेम केलं. तेवढा मोठा त्याग आहे या मंडळींचा. मी सिनेमातला म्हणून माझ्याबरोबर फोटो काढत होतो, त्याने म्हटलं तुम्हाला माहिती नाही कोण मंडळी आहेत. मी त्यांच्या पायाजवळ सुद्धा माझी बसण्याची लायकी नाहीये. इतकी मोठी मंडळी आहेत. आम्हाला लहान मुलांना विचारलं कुठला सिनेमा पाहिला रे मग? वेलकम. अरे मी प्रहार केला की तोही पहा. वेगवेगळ्या फॅकल्टी मधून जात असताना वेगवेगळ्या, म्हणून मुला नेहमी सांगतो उदय की सतत त्याचा काय जो काय परिणाम होणार असेल ते काय तुला किंमत द्यावी लागेल. तू करतोसच आहेस, पण खोटं नाही, हे आहे हे असंच आहे. नाकारणार असाल हरकत नाही. 4 वेळ निवडून दिलं, 5वा तुम्ही ठरवा. मी काही तुझ्या निवडणूक प्रचाराला नाही आलेलो किंवा मी इथे तुला मत द्यायला आलो नाहीये. ह्याच मंडळीने तुला निवडून दिलेला आहे आणि ती पावती तुझ्या कामाचीच असणार आणि ते तेवढंच राहणार आहे. आम्हाला तू बोलवतोस, आम्हाला वॉटर कन्झर्वेशनचं काम. आमचं खडकवासला धरण हे 1.7 TMC आहे. 9.7 TMCचं काम केलेलं आहे नाम फाउंडेशनने. ते काही नामनी नाही केलं, तुमच्यासारखी मंडळी होती बरोबर म्हणून केलं. सगळ्यांनी तुम्ही प्रोत्साहन दिलं, आपण एकत्र मिळून. आणि कोणासाठी केलं? यांच्यासाठी. त्याच्या बदल्यामध्ये कुठलाही सन्मान, उपाधी, पुरस्कार नको आहे, काही गरज नाही. तुम्ही छान प्रेमानं भेटता, मिठी मारता, पाठीवर हात ठेवता, याच्या पलीकडे काय लागतं? देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक, मानत नाही अशातला भाग नाही. माणसाचा जन्म दिलाय, खूप झालं की. वारंवार तिथे जाऊन त्याला कुठं त्रास द्यायचा, आठवणी टाकायचे, ₹1,00,000 दे म्हणायचं नाही, कशाला पाहिजे? काही गरज नाही. माणूस म्हणून जो जन्माला घातलाय तो माणूस हा जन्म पूर्ण सार्थकी लावेन असं म्हणायचं, जगायचं, एक दिवस म्हणून जायचं. कोण अमरपट्टा घेऊन आलाय? काही राजकारणी मंडळी आमची अशी आहेत की त्यांना असं वाटतं की ते मरणारच नाही आहेत, इतका संचय चाललेला आहे. मृत्यू नावाची गोष्ट आहे बाबा. तुम्ही साठवलेलं कुठे जाणार आहे सर? शेवटी एवढंच लागतंय, तेवढंच पुरेसं आहे. नेहमी मी म्हणतो की ओंजळीभर